की प्रत्येक वेळेला आपण आपल्या गोष्टी आपण देत आलो, सांगत आलो की बाबा घ्या. प्रत्येक वेळेला तुम्ही जगाच्या पाठीवर देशात जाओ आपल्या. मी तुम्हाला साधी एक गोष्ट म्हणून सांगतो की आता 370 कलम हे काश्मीर मधनं रद्द झालं. ते झालं नाही झालं वगैरे वगैरे आपण त्या भानगडीत नको जाऊया. आता 370 कलम रद्द झाल्याचा अर्थ काय? तर भारतीय माणूस तिथे काश्मीरमध्ये स्वतःची जमीन घेऊ शकतो. अजून किती जण घेते मला माहिती नाही. खरं तर पहिल्यांदा अंबानी आणि अदानीने घ्यायला पाहिजेत. आता लोकांना विश्वास बसेल ना की बाबा जायला हरकत नाही. पण तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, हे फक्त काश्मीर पुरतं नाही आहे. तुम्ही जर समजा आता हिमाचल प्रदेशमध्ये जरी गेलात तरी हिमाचल प्रदेशमध्ये तुम्ही जमिनीचा तुकडा घेऊ शकत नाही. भारतीय कोणी माणूस जरी समजा तिकडे गेला तरी हिमाचल प्रदेशमध्ये तुम्ही तुमचा जमिनीचा तुकडा विकत घेऊ शकत नाही. तुम्ही जर आसाम, मणिपूर आणि ह्या सगळ्या भागामध्ये गेलात, तुम्ही तिथे जमीन विकत घेऊ शकत नाही, भारतीय असून सुद्धा. आम्हीच का मोकळीक दिली आहे? आमच्याकडेच या सगळ्या गोष्टी, तुम्ही या आमची जमीन घेऊन जा, तुम्ही या आमची जमीन घेऊन जा, हा जो प्रकार आहे, अहो तुमचं अस्तित्व टिकलं नाही. भाषा कोण टिकेल? तुम्हीच असेल तर भाषा टिकेल नो. माझी उदयजी सावंत यांना विनंती आहे की मराठी भाषेबरोबरच मला असं वाटतं राज्य सरकारने आपल्या मराठी माणसाचं अस्तित्व देखील तसंच टिकवलं पाहिजे. ते टिकणार असेल तर मराठी भाषा टिकेल. उद्या ही अशी साहित्य संमेलन किंवा हे संमेलन आपण हे पुस्तक प्रदर्शनं भरवली आहेत, ही पुस्तक प्रदर्शनं, ही पुस्तकं आपण मुलांनी, नवीन येणाऱ्या मुलांनी वाचली पाहिजेत. मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जशी काट टाकतोय तशी साहित्यामध्ये देखील काट टाकली पाहिजे. आज माझी सगळ्या साहित्यिकांना माझी विनंती आहे, तुम्ही चांगलं असेल वाईट असेल काही असेल, पण मला असं वाटतं साहित्यिकांनी मार्गदर्शन केलं पाहिजे, साहित्यिकांनी बोललं पाहिजे, साहित्यिकांनी सांगितलं पाहिजे, मार्ग दाखवला पाहिजे. तो राजकीय असेल तर काही असेल.